हा किस्सा आहे पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमातला। जेव्हा महाराष्ट्रामध्ये ही आमची मुद्दा लोकसभेचा टूर चालू होती त्यावेळी सांगलीमधल्या कार्यक्रमात आमच्या समोर चंद्रहार पाटील सुद्धा होते आणि ते संजय काका पाटलांवरती टीका करत होते। मी त्यांना विचारलं की तुम्ही भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटलांवर एवढी टीका करताय तर उद्या त्याच पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळण्याची शक्यता असल्यास तुम्ही ते तिकीट स्वीकारणार की नाही स्वीकारणार? यावेळी पैलवान मात्र जरा हडबडले। आमचा हा व्हिडिओ आमचा तो कार्यक्रम आजही यूट्यूबवर अवेलेबल आहे आणि त्या प्रश्नावरची त्यांची जी थोडीशी तारांबळ उडालेली आहे चेहऱ्यावरची ती तुम्ही आजही बघू शकता। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय यूट्यूबवरती पुढारी न्यूजचा हा कार्यक्रम चर्चा तर होणार, ज्यामध्ये निवडणुकांच्या नेहमीच्या बातम्यांच्या पलीकडे काही गप्पा व्हाव्यात, चर्चा व्हाव्यात, चर्चेतल्या विषयाच्या चर्चा व्हाव्यात, यासाठीचा आपला हा कार्यक्रम म्हणजे चर्चा तर होणारच। आणि आजचा आपला विषय आहे सांगली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे त्याच्यातली कदाचित पहिल्या पाचातली लढत ही सांगलीतली असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज जेव्हा की तिकडे आता अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस टळून गेलेला आहे, आता उमेदवारी स्पष्ट झालेल्या आहेत। चंद्रहार पाटील महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या तिकिटावर, संजय काका पाटील ठरल्याप्रमाणे भाजपच्या तिकिटावर आणि विशाल पाटील काँग्रेसचे बंडखोर हे अपक्ष म्हणून लढतील लिफाफा या चिन्हावर। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या मनात मात्र जे सांगलीकरांच्या मनात सुद्धा आहे की उघडपणे दिसते की शिवसेनेची ताकद सांगलीमध्ये नाही आहे। अशा वेळी विशाल पाटील ज्यांच्या मागे सगळं दादा घराण्याचा वारसा आहे, विश्वजित कदम, कधी नव्हे ते सांगलीतले विश्वजित कदम उघडपणे काँग्रेस पक्ष श्रेष्ठींपर्यंत वाद घालतात, दिल्लीला फेऱ्या मारतात आणि म्हणतात विशाल पाटलांना उमेदवारी द्या। पृथ्वीराज चव्हाण शिवसेनेला मुंबईत जाऊन भेटतात, सल्ला देतात, आमच्याकडचा उत्तर मध्यवाला मतदारसंघ जो तुम्ही आम्हाला दिलेला आहे तो तुम्ही घ्या आणि आम्हाला सांगली द्या, कारण सांगली आमचा हक्काचा आहे। पण तरी सुद्धा असं काही होत नाही। सांगलीवरचा दावा काही शिवसेना सोडत नाही। संजय राऊत तर या पातळीला जाऊन म्हणतात की एका सांगलीच्या खासदारकीवरनं काय राहुल गांधींचा पंतप्रधान पदाचा दावा कमी होणार आहे का? इतका जीव या सांगलीच्या, जिथे फारशी ताकद नाहीये, शिवसेनेने लावला। ठरल्याप्रमाणे विशाल पाटील शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षा होती महाविकास आघाडीला की विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, पण ते काही झालेलं नाहीये। त्यांनी सुद्धा म्हटलेले की काँग्रेसचा आतून पूर्णतः मनाने पाठिंबा मला आहे, पण कोणी आमच्या समोर येणार नाहीये। आपापले जे काँग्रेसचे बाकीचे नेते आहेत ते सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना सांगतायत की विशाल पाटलांना मदत करा, पण त्यांच्या मंचावर जाऊ नका। हे सगळं विशाल पाटलांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे चंद्रहार पाटील सुद्धा चिडले। ते म्हणाले की काँग्रेसने जाहीर करावं की शेतकऱ्यांचा मुलगा लोकसभेत जायला नकोय, मी माझी उमेदवारी सोडून देईन, पण असं काही झालं नाही। त्यांची उमेदवारी कायम आहे। अर्थात इथे हे मात्र नमूद केलं पाहिजे, जे मी पुढे जाऊन सांगणार आहे त्यामध्ये, विशाल पाटील जसे काँग्रेसी परंपरेतून येतात, अन्य ठिकाणच्या पक्षातले उमेदवार त्या पक्षाच्या परंपरेतून येतात, चंद्रहार पाटील मात्र तशा परंपरेतून येत नाहीत। डबल महाराष्ट्र केसरी आहेत, कुस्तीमध्ये त्यांचं मोठं नाव आहे, पण असं असलं तरी राजकीय वारसा कुठल्या एका पक्षाचा ते दावा करत नाहीत। आणि शिवसेनेत सुद्धा ते आलेले, ते सुद्धा पहिला चॉईस म्हणून नाही। वंचितमध्ये सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू होते, खरं तर भाजपमधूनच चालू होते। अपेक्षा आहे की संजय काका पाटलांना तिसऱ्यांदा तिकीट मिळणार नाही, अँटी इन्कम्बन्सी आहे, कामाच्या बाबतीत काही आक्षेप आहेत, पक्ष नेतृत्व सुद्धा त्यांना देण्याच्या बाबतीत फेवरमध्ये नसावं असं चंद्रहार पाटलांना वाटत होतं आणि त्यामुळे तिकीट आपल्याला मिळेल। त्यामुळे शिवसेनेतून तिकीट हा चंद्रहार पाटलांचा पहिला प्रेफरन्स नव्हता आणि त्याचा पुरावा मी माझ्या या आत्ताच्या कार्यक्रमाच्या पहिल्याच टप्प्यामध्ये सांगितलेला आहे, जो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता। प्रश्न तो नाही आहे। प्रश्न आता चंद्रहार पाटील हा विषय तुलनेनं आता विषय संपल्या जमाय, ते उमेदवार आहेत, शिवसेनेचे आहेत, म्हणजे महाविकास आघाडीतर्फे आहे। मुद्दा असा आहे की एवढ्या पडलेल्या या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला या सांगलीमध्ये इतका जीव लावायची काय गरज आहे? इतका की त्यासाठी मिनतवाऱ्या करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सांगलीतले महत्त्वाचे नेते असणारे विश्वजित कदम मिनतवाऱ्या करतायत, भांडणं करतायत, पक्ष नेतृत्वाला आव्हान नाही पण किमान तिथपर्यंत जात आहेत, इतकं का? आणि जेव्हा या सगळ्याच्या रूटपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न केला त्यानंतर समोर आली एक कॉन्स्पिरसी थिअरी। म्हणजे एक कॉन्स्पिरसी थिअरीला तसा शब्द मराठीमध्ये जसाच्या तसा नाही आहे, पण किमान
एक कॉन्स्पिरेसी म्हणजे षडयंत्राच्या जवळ जाणारं जर का म्हटलं तर की ह्याच्यामागे एक काहीतरी प्लॅनिंग असावं याची एक थिअरी आहे, कॉन्स्पिरेसी थिअरी. त्यामुळे पुढे जे मी सांगणार आहे ती कुठलीही माहिती ही खात्रीलायकरित्या त्याची पुष्टी मी किंवा आमचा चॅनल पुढारी न्यूज करू शकत नाही. राजकारणाच्या या दिवसांमध्ये ज्या कळते समजते गोष्टी असतात ज्या म्हणून तर आम्ही टीव्हीवर दाखवत नाही, पण या अशा थोड्याशा डिजिटलच्या मोकळ्या ढाकळ्या वातावरणात शेअर करता येतात त्या मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. ती माहिती संपूर्णतः चुकीची असू शकते, त्यातला एक फॅक्ट नक्की खरी आहे, बाकीचा अंदाज मात्र केवळ अंदाज आहे. काही गोष्टी सांगलीतून कळल्या, काही गोष्टी मुंबईतून कळल्या. त्यामुळे एका प्रश्नाचा आपण थोडासा मागोवा घेणार आहोत की ऑल द वे सांगलीमध्ये शिवसेनेचा एवढा जीव का गुंतावा जिकडे त्यांचा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा फारसा प्रभाव नाही आहे, शहराशी त्या जिल्ह्याशी काही फार संबंध राहिलेला नाही आहे. आणि जेव्हा की मुंबईमध्ये जिकडे शिवसेनेचं वर्चस्व आहे तिथला मतदारसंघ काँग्रेस देव करत असून सुद्धा सांगली मात्र काही सोडायला मागत नव्हती शिवसेना. आणि खोदल्यानंतर शोधल्यानंतर जो एक तुकडा मिळालेला आहे आणि त्यानंतर सुरू होतं एक अख्खं षडयंत्राची रचना, त्याचं टोक जे बघायला मिळालेलं आहे ते बघितल्यानंतर थोडंसं चमकायला झालं, पण नंतर गोष्टी थोड्याशा त्या रचनेमध्ये बसतायत असं कळायला लागलं. सांगलीपासून काही 100 किलोमीटर दूर मुंबईमधल्या दादरमधल्या एका शाळेपर्यंत जातं हे सगळं प्रकरण. सांगलीची जागा शिवसेनेला जाऊन शिवसेना त्यावर अडून राहण्यामागे जी काय कारणं आहेत ती सगळी कारणं जाऊन पोचतात सांगलीपासून शेकडो किलोमीटर दूर मुंबईमध्ये दादरमधल्या एका शाळेमध्ये जिचं नाव आहे बालमोहन विद्या मंदिर. आता मला सांगा, पश्चिम महाराष्ट्रातला सांगलीचा हा मतदारसंघ दादा घराणं, कदमांचं घराणं, पाटलांचं घराणं आणि इकडे एवढं सगळं राजकारण सुरू असताना तिकडे दूर मुंबईतल्या एका शाळेमधचा काय संबंध असेल या मतदारसंघाशी? पण तो मतदारसंघाशी संबंध आहे आणि हा संबंध आहे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे हे समअध्यायी, सहअध्यायी नाही पण किमान एका शाळेतले म्हणून समअध्यायी असल्याचा. बालमोहन शाळेमध्ये 1976 साली उद्धव ठाकरे 10वी पास झाले, 1977 साली जयंत पाटील 10वी पास झाले आणि त्यानंतर शाळेचा एका मोठ्या कार्यक्रमात आता काहीच वर्षांपूर्वी छान मोठ्या कार्यक्रमात ते एकत्र सुद्धा आले होते माजी विद्यार्थी म्हणून. इथपर्यंत जाऊन भिडतं सांगलीचं समीकरण. पण जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे एकमेकांना ओळखतात, म्हणजे राजकारणात ओळखतात ते सोडूनच द्या, ते तर आहेच उघडपणे, पण ते शाळेमध्ये एकमेकांना ओळखतात, एका बॅचने मागे पुढे होते म्हणून काही सांगलीचं राजकारण बनतं का? तर अर्थातच बनत नाही. पण तरी सुद्धा बनण्यामागं काय, म्हणून तर ती कॉन्स्पिरसी थिअरी आहे. म्हणून तर मी आधीपासूनच म्हणतोय की हे कळते समजते अशा प्रकारची आहे. त्याचा अर्थ लावायचा की नाही हे तुम्ही बघायचं आहे. कदाचित तुम्हाला जास्त माहिती असू शकते. आता बालमोहन शाळेच्या पलीकडे जो एक रेफरन्स आहे तो सांगलीतला स्थानिक आहे आणि तो सगळ्यांना माहिती आहे, त्यावरती व्हिडिओ सुद्धा झालेले. तो म्हणजे पाटील घराणं आणि दादा घराणं. राजाराम बापू गेल्यानंतर वादही मिटला असंही जाहीर करण्यात आलं. त्याचा आता दाखला विशाल पाटलांनी सुद्धा दिलेला आहे. पण हा वाद खरंच मिटला का याबद्दल मात्र साशंकता आहे. दादा घराणं आणि पर्यायानं दादा घराण्याच्या पुढच्या राजकीय वारसांना सांगलीमध्ये स्थान मिळू नये असं नेहमीच पाटलांना वाटत राहिलेले, म्हणजे जयंत पाटलांना. असा प्रवाद सांगलीमध्ये आज देखील आहे. तो मानणारे पण मोठ्या संख्येने आहेत. हे कळायला मात्र मार्ग नाही. स्वतः जयंत पाटील आत्ताच्या या ताज्या वादाबद्दल म्हणाले, माझा संबंध काय, जागा काँग्रेसशी गेली, शिवसेनेला ठरवायचे त्यांनी, माझा काही संबंधच नाही. पण हा वाद यासाठी लक्षात घ्यायचा आहे की जर का या वादावरती, मी पुन्हा सांगतो ही कॉन्स्पिरसी थिअरी आहे, या वादावर विश्वास ठेवायचा तर दादा घराण्याचा वारस राजकीय दृष्ट्या सांगलीमध्ये राहू नये आणि पुढे जाऊ नये ही अपेक्षा असल्यामुळे हे सगळा खेळ रचण्यात येतोय. आणि मग त्या खेळाचा भाग आपल्याला लक्षात येतो तो बालमोहनपर्यंत जाणारा उद्धव ठाकरेंशी अगदी घनिष्ठ संबंध असणारे जयंत पाटील. लक्षात घ्या, जयंत पाटील नुसते संबंध असणं राजकीय दृष्ट्या ते महाविकास आघाडीचे घटकच आहेत, पण ते लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे हे अलायन्स फोर्ज होणं हे व्यक्तिगत पातळीला सुद्धा झालेलं आहे. मग आता नुसता अलायन्स व्यक्तिगत पातळीला असून चालत नाही, तो पुढे न्यावा लागतो. नुसती जागा मिळाली आणि चंद्रहार पाटील उमेदवार मिळाले म्हणून सगळं जुळून येणार आहे का? तर तसं सुद्धा नाही आहे. इथे मग हेही लक्षात घ्यावं लागतं की चंद्रहार पाटील हे तसे पाटलांना, जयंत पाटलांना मानणारे असं म्हटलं जातं. म्हणजे आपण एक म्हणतो या गटाचा त्या गटाचा, यांच्या बाजूचे त्यांच्या बाजूचं.
प्रत्येक पक्षांतर्गत सुद्धा हे असतं. काँग्रेस अंतर्गत विलासराव देशमुख स्वर्गीयवासी विलासराव असताना विलासरावांच्या बाजूचे, देशमुखांच्या बाजूचे, चव्हाणांच्या बाजूचे हे सगळं चालू होतं. तर इथे चंद्रहार पाटील तसे मानले तर जयंत पाटलांना मानणार आहे. जयंत पाटलांनी म्हणे उद्धव ठाकरेंना हे आश्वस्त केलं, म्हणे मी परत परत म्हणतोय, सांगितलं, आश्वस्त केलं की याला उभं करा, तुमची जागा निवडून आणण्याची जबाबदारी आमच्याकडे. आणि ती कशा प्रकारे, तर पाटलांचं वर्चस्व असणारे जे आजी माजी आमदार आहेत, मग सुमनताई पाटील ताई असल्या किंवा अरुण लाड, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख, हे सगळे राजाराम बापू गटाचे काय आजी माजी कोणी मंत्री राहिलेले, कोणी आमदार आहेत वगैरे, आणि स्वतः जयंत पाटील अर्थातच, या सगळ्यांनी आणि एक बाकी भाजपची तर मदत आहेच जसं आपण म्हणालो तसं, या सगळ्यांच्या गोळाबेरजीतून तुमचा उमेदवार म्हणजे की चंद्रहार पाटील निवडून येईल या आश्वासनामुळे ही जागा शिवसेनेने घेतली आणि ती राखण्याचाच प्रयत्न केला आणि चंद्रहार पाटीलच उमेदवार दिला. सांगलीची जागा शिवसेनेला चंद्रहार पाटील. खरं तर विशाल पाटील सुद्धा शिवसेनेकडनं उभा राहू शकला असता का, पण असं काही झालेलं नाही आहे. चंद्रहारच पाटील. त्याचं एक कारण मी आता सांगितलं, जागा शिवसेनेला, कारण काँग्रेसला नको, त्याचं कारण याच्यामध्ये आलेलं आहे. आणि शिवसेनेने ती आग्रहीपणे ठेवली स्वतःकडे, कारण आश्वासन मिळालेलं आहे जयंत पाटलांकडनं, जे आपल्या या थिअरीनुसार कळत आहे. आणि याच्यातून या जागेसाठीचा जीव शिवसेनेने लावून धरला होता आणि शेवटपर्यंत सोडला नाही. आणि आता तर गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत की आता तिथे प्रमुख तिहेरी लढत होणार आहे. आता हे जसंच्या तसं खरं असेल का, नसेल सुद्धा, असूच शकत नाही का, कोणी सांगावं. राजकारण, पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल असं म्हणतात, पण यामधली तथ्य नाकारता येणार नाही. जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंचे अतिशय चांगले संबंध आहेत, ते लहानपणापासूनचे आहेत. दादा आणि पाटील घराण्यामध्ये वाद आहे, त्याचा दाखला स्वतः विशाल पाटलांनी दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आम्ही मिटवलाय, आता समोरच्यांनी पण मिटवावा, आणि त्यांच्या मनातून तो मिटलाय की नाही मला माहीत नाही असं ते म्हणालेले आहेत. चंद्रहार पाटील हे शिवसेनेचे पूर्णतः मनाने नव्हते, आता असतील तर माहीत नाही, नव्हते, किंवा ते त्यांचा पहिला चॉईसचा पक्ष नाही, हे जवळपास उघड आहे. मग अशावेळी जेव्हा गोळाबेरीज होते त्यावेळी हे जे काही मी आता तुम्हाला सांगितलं, मी त्याला स्वतःच कॉन्स्पिरसी थिअरी म्हणतोय, ती अगदीच रेफ्यूट करण्याजोगी, पूर्ण फुली मारण्याजोगी नसावी अशी चिन्ह आहेत. आता विशाल पाटील याबद्दल ते स्वतःच म्हणालेले आहेत, आजच त्यांनी म्हटलेले की याबद्दल कोण आहे यामागे हे मी काही दिवसात जाहीर करणार आहे, तर ते आपल्याला तोपर्यंत वाट बघावी लागेल. एक मात्र नक्की की कनेक्शन कुठून येऊ शकतं आणि कसा संबंध लागू शकतो याचं एक छोटंसं राजकारणातलं, ज्याला म्हणतात कुठल्या गोष्टी एकमेकांशी जुळून येतील, आणि असं म्हणतात की योगायोग नसतो राजकारणामध्ये, काहीतरी गोष्टी जुळलेल्या असतात, त्याचा हा एक साधा कंगोरा होता. पण त्याची चर्चा आतापर्यंत लोकांमध्ये होत होती आणि आपल्या तर कार्यक्रमाचं नावच चर्चा तर होणारच, त्यामुळे मी हा आपल्यापर्यंत आणलेला आहे. आपल्याला काय वाटतं, अशी काही शक्यता असेल का? जयंत पाटील स्वतः मनाने कधीच हे मान्य करणार नाहीत. तिकडे तर महाविकास आघाडीचा मेळावाच होणार आहे, त्याच्यात तर ते भूमिकाच घेत आहेत की महाविकास आघाडीचा हा आहे, ही जागा महाविकास आघाडीची काय काँग्रेसची होती ती शिवसेनेला मिळाली, शिवसेना लढते. आता याबाबतीत काय होईल ते पुढे होईल. विशाल पाटील काय म्हणतात त्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. जयंत पाटील कदाचित असतील किंवा राज ठाकरेंच्या इतकं तर मला भूमिका करता येणार नाही, पण खरंच की काय असं कदाचित जयंत पाटील म्हणतील ते आपण त्यांच्यावर सोपूया. उद्धव ठाकरे याबद्दल काही खुलासा करतील का की तुम्ही एवढा का जीव लावला सांगलीच्या जागेवर, तो उद्धव ठाकरेंवरती ठेवूया. पण सध्या मात्र हा सांगलीमधला हा ही लढाई ही महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी असेल, हे मात्र निश्चित. कसा वाटला तुम्हाला हा आजचा एपिसोड? तुमच्या काय थेरीज आहेत का, आणि नुसतं सांगलीबद्दलच्या नाही इतर ठिकाणच्या सुद्धा काही असतील तर जरूर सांगा. सांगलीकर जर का तुम्ही बघत असाल तर तुम्हालाही आव्हान आहे, तुम्ही पण सांगा नेमकं काय चाललंय तुमच्या सांगलीमध्ये, काय आणखी वेगळ्या गोष्टी आहेत का यामागच्या, जरूर सांगा. शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या कमेंट्स येऊ द्या. पुढारी न्यूज सोशल मीडियावर आहे, यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटरवर, मी सुद्धा आहे फेसबुक आणि ट्विटरवर, मला फॉलो करा, कमेंटसुद्धा करू शकता आणि आपण कनेक्ट होऊ शकतो. आणि पाहत राहा, चर्चा तर होणारच पुढारी न्यूजवर.